हॅलो एव्हरीवन. आजचा व्हिडिओ स्टुडंटसाठी एक मेसेज. स्टुडंट्स हॅव सम बेसिक नॉलेज. ॲक्च्युली मी कॉमर्सचे क्लासेस घेतो, म्हणजे 11th पासून फर्दर. तर मला हे गेल्या वर्षीसुद्धा जाणवलं आणि या वर्षीसुद्धा जाणवलं. जी नवीन बॅच येते, ऑफकोर्स नंतर थोड्या 12thला गेल्यानंतर मी तर ट्राय करतोच माझ्या एंडने त्यांच्याशी संवाद साधण्याचा, त्यांच्यासोबत बोलण्याचा. अपार्ट फ्रॉम कॉमर्स, म्हणजे कॉमर्सच्या व्यतिरिक्त जे बाकीचं नॉलेज आहे, बाकीचं बेसिक नॉलेज जे मुलांना असलंच पाहिजे. तर त्याच्यासाठी पहिल्यांदा मी तुमच्यासोबत एक्सपिरियन्स शेअर करतो, की मी क्लासमध्ये इंडिपेंडन्स डे आणि रिपब्लिक डे हे दोन्ही डे साजरे करतो. तर त्या दिवशी मी आपल्या जे म्हणजे स्टुडंट्सना जे फेवरेट त्यांचे क्रांतिकारी असतात, त्यांच्याबद्दल स्पीच रेडी करून यायला सांगतो. आपण तेवढं तर करू शकतो. सो त्या इंटेन्शनने मी हे करतो. पण मला हे गेल्या वर्षीसुद्धा आणि यावर्षीसुद्धा मला आढळलंय, की मुलांना आपला देश स्वतंत्र कधी झाला, ती तारीख माहीत नाही. आपल्या देशाचा रिपब्लिक डे काय, प्रजासत्ताक दिन काय असतो, कशासाठी असतो, ते सुद्धा माहीत नाही. सो स्टुडंट्सना माझं एवढंच म्हणणं आहे, की तुम्हाला हे थोडं बेसिक नॉलेज तर असणं जरुरीच आहे. ॲक्च्युली Googleवरती लगेच तुम्ही टाईप करून सगळ्या बाकीच्या गोष्टी लगेच सर्च करता. अरे याचा अर्थ काय? या शब्दाचा अर्थ काय? पण तुमच्याकडे एवढं सगळं इझिली एका मिनिटाच्या, एका सेकंदाच्या टायपिंगवरती अवेलेबल असताना तुम्ही हे सगळं नॉलेज तर असणं जरुरीच आहे. आणि याचबरोबर मी जे प्राथमिक शाळेत किंवा माध्यमिक शाळेचे जे शिक्षक आहेत, त्यांना मला सांगायचं इथे, की तुम्ही पर्सनली अटेन्शन द्या मुलांकडे जरा. कारण का माझ्या किंवा आमच्या वेळेचं जे शिक्षण पद्धती होती आणि या वेळेची शिक्षण पद्धती, ही स्टुडंट्स आणि शिक्षक हे एकमेकांपासून दुरावले आहेत. जनरेशन गॅप वाईज दुरावले आहेत किंवा दुसऱ्या कोणत्याही गॅप वाईज दुरावले असतील. पण जरा स्वतःची शिकवण्याची टेक्निक बदलू शकता. मुलांशी थोडंसं फ्रेंडली वागू शकता. पण आपल्याला जे काही थोडंफार बेसिक नॉलेज असलं पाहिजे, ते आजकालच्या कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांना नाहीये, याची खंत वाटते. त्यासाठी हा व्हिडिओ बनवलाय. आय होप सर्व स्टुडंट्सना हा माझा मेसेज पोहोचला असेल आणि तुम्हाला आपल्या देशाचं असेल किंवा आपल्या करंट अफेअर्सचं असेल, थोडंफार तर नॉलेज असणं जरुरीच आहे. थँक यू.